Just a minute. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सर लँग्वेज कुठली ठेवायची? मराठी, इंग्लिश का हिंदी मिक्स चालेल? हिंदी कसं आहे? ऑडिओ मराठीतून चालेल सर. मराठी इंग्लिश मिक्स चालेल. चालेल, काही हरकत नाही. अण्णासाहेब डांगे, प्रथमतः मी अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आष्टा यांचे एचओडी, प्रिन्सिपल्स आणि शिक्षक वर्गाचा खूप आभारी आहे की सरांनी माझ्यासारख्या एक छोट्या माणसाला इथे आज तुमच्या समोर एक सेमिनार देण्यासाठी आमंत्रित केलं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू, तुम्ही मला एक ऑपॉर्च्युनिटी दिलीत. आज आपण बेसिकली पाहणार आहोत की बीई सिव्हिल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर आपल्याला एमपीएससीचं प्रिपरेशन कसं करता येईल आणि अजून कुठल्या कुठल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी आपल्याकडे मार्ग अवेलेबल असणार आहेत. आता प्रथम जर आपण पाहिलं तर एकतर आफ्टर बी नंतर आपण एकतर प्रायव्हेट जॉब करू शकतो किंवा बिझनेस करू शकतो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो. पोस्ट ग्रॅज्युएशन करणं कधीही चांगलं, पण जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन जर करायची असेल तर मी रेकमेंड करतो की शक्यतो तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला जा बी नंतर, रादर दॅन की एमई एमटेक करण्यापेक्षा. एमई एमटेक हे तुम्ही नंतरही करू शकता. ओके, 2 वर्ष तिथे घालण्यापेक्षा तुम्ही इथे जॉबमध्ये मग परत साईड जॉब झाले, ऑफिस जॉब झाले. आता आजचा आपला तो काही फोकस नाही आहे. सेमी गव्हर्नमेंट पीएसयूज आहेत, तिथेही आपल्याला गेट थ्रू जाता येतं किंवा गव्हर्नमेंट जॉब सेंट्रल आणि स्टेटचे. तर सेंट्रलला युपीएससी घेतं, आयएएस म्हणतो आपण, स्टेटला एमपीएससी क्लासेस, एमपीएससी घेतात कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. आता पीएसयू जे आहेत सेमी गव्हर्नमेंटचे, त्याच्यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे, भारत पेट्रोलियम आहे, त्याच्यानंतर तुमचा हिंदुस्थान पेट्रोलियम आहे. अशा खूप साऱ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांना पीएसयू थ्रू आपण घेतलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर गेट, त्यासाठी गेटचा स्कोर मात्र आपल्याला व्हॅलिड लागतो. आता पहा, ज्यांना जनरल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन जायचे युपीएससी मध्ये, तर ते आयएएस, आयपीएस किंवा आयएफएस जे युपीएससी मार्फत ह्या एक्झामिनेशन देऊनही ते लोक जाऊ शकतात. आता पहा, टेक्निकल पोस्ट जे आहेत, आपण इंजिनियर आहोत, आपल्याला इंजिनिअरिंगच्या लेवलनी जर टेक्निकल युपीएससी थ्रू सेंट्रल गव्हर्नमेंटला जायचं असेल तर इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ज्याला आपण आयएएस म्हणतो, इंडियन रेल्वे सर्व्हिसेस म्हणजे आयआरएस आणि इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी आयओएफएस, या 3 ठिकाणी आपल्याला चान्स मिळतो. प्लस एसएससी, सीपीडब्ल्यूडी, वॉटर रेल्वे डिपार्टमेंट आणि आरआरबीजी, याच्यासाठी पण आपण काय करू शकतो, सेंट्रलसाठी पण अप्लाय करू शकतो. आता मेनली प्रश्न येतो स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, ज्यांना प्रशासकीय सेवेमध्ये जायचं असेल, राज्यसेवा असेल, पीएस राज्यसेवामध्ये तुमचं डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, ह्या पद्धतीच्या पोस्ट या एमपीएससी मार्फत, जनरल एमपीएससी मार्फत भरल्या जातात. त्याला राज्यसेवा नाव आहे. त्याच्यानंतर आपला जो टेक्निकल पोस्ट आहे, आपण आपला मेन जो आजचा सेमिनार आहे तो आपल्या टेक्निकल पोस्टसाठी. जसं की लक्षात घ्या की आपल्याला युपीएससी देता येते जनरल, तुम्ही तिथून आयएएस ऑफिसर होऊ शकता किंवा तुम्ही टेक्निकल युपीएससी मार्फत आयएएस सुद्धा होऊ शकता. आणि एमपीएससी मध्ये तुम्ही राज्यसेवेतून डेप्युटी कलेक्टर होऊ शकता, तहसीलदार होऊ शकता, किंवा आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या याच्यामधून आपल्याकडे 3 डिपार्टमेंट आहेत. एक आहे पीडब्ल्यूडी, दुसरं आहे डब्ल्यूआरडी आणि तिसरं आहे वॉटर अँड सॉइल कन्झर्वेशन डिपार्टमेंट. हे जे 3 डिपार्टमेंट आहेत, तर प्रामुख्याने या 3 डिपार्टमेंट मध्येच मॅक्सिमम ही रिक्रुटमेंट होते. पहिले याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एमजीपी याच्यातही रिक्रुटमेंट व्हायच्या, पण आता सध्या त्याची भरती प्रक्रिया गेल्या मागच्या 5 ते 6 वर्षापासून थांबलेली आहे. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की आपण जे 3 डिपार्टमेंट होते, तर पीडब्ल्यूडी म्हणजे पब्लिक वर्क डिपार्टमेंट, जसं की आपल्याला सगळ्यांना माहितच आहे, रस्ते, ब्रिज, टनेल किंवा सगळ्या सरकारी ऑफिसेसचं मेंटेनन्स, हे सगळं काम हे आपल्या पीडब्ल्यूडी कडे असतं. वॉटर डब्ल्यूआरडी म्हणजे वॉटर रिझर्वेशन, डब्ल्यूआरडी म्हणजे तुमचं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, ज्याला आपण जलसंपदा विभाग म्हणतो, यांचं प्रामुख्याने काम डॅम्स आणि डॅमचं वितरित होणारं पाणी, कॅनोल्स, याचं कंट्रोलिंग करणं, हे इरिगेशन डिपार्टमेंटचं महत्वाचं काम आहे. तिसरं येतं की पहिले जे वॉटर सॉइल कन्झर्वेशन डिपार्टमेंट, पहिले हे डिपार्टमेंट डब्ल्यूआरडी डिपार्टमेंट बरोबरच संलग्न होतं. आता काही दिवसापासून,
काही वर्षांमध्ये याला सेपरेट डिपार्टमेंट करण्यात आलं. त्याचं नाव आहे वॉटर सॉइल कन्झर्वेशन डिपार्टमेंट, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की आमिर खान हे वॉटर कपच्या माध्यमातून काम करतात, वॉटर ग्रीडच्या माध्यमातून वॉटर सॉइल कन्झर्वेशन साठी. तर त्याच पद्धतीचं काम या वॉटर सॉइल कन्झर्वेशन डिपार्टमेंट मध्ये होतं. आता पहा, एमपीएससी जे आहे, एमपीएससी कुठल्या पोस्टसाठी एक्झामिनेशन घेतात? सिव्हिल इंजिनिअरिंगला एमपीएससी मार्फत कुठे कुठे याच्यामध्ये पोस्ट अवेलेबल आहे? तर सर्वात पहिली जी पोस्ट येते तर ती येते तुमची असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे AEE. दुसरी येते असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ग्रेड ए, म्हणजे त्याला AE1 म्हणतात, आणि असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ग्रेड बी AE2 म्हणतात. ढोबळ मानाने जर विचार करायचा झाला तर AE2 म्हणजे तुमची पोस्ट आली ती ज्युनियर इंजिनियरची. त्याच्यानंतर AE1 ची जी पोस्ट आहे ती असते डेप्युटी इंजिनियरची, आणि AEE ची असते ती एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची. ह्या 3 पोस्ट काय होतात एमपीएससी मार्फत रिक्रूट केल्या जातात. आता याच्यामध्ये मागच्या वर्षी आता ही असिस्टंट टाउन प्लॅनर ATP, याला टाउन प्लॅनिंगचे विद्यार्थी ऍप्लिकेबल असतात, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ऍप्लिकेबल असतात सिव्हिल इंजिनिअरिंगचे, आणि आर्किटेक्टचे विद्यार्थी ऍप्लिकेबल असतात. 3 डिपार्टमेंटचे लोक एक्झाम देऊ शकतात. मग असिस्टंट टाउन प्लॅनरची एक्झाम ही एमपीएससी मार्फतच होते, पण ती दर 3-4 वर्षानंतर ती येत राहते. आता मागच्या वर्षी जी जागा आल्या त्या 172 जागा ह्या त्या पोस्टच्या माध्यमातून आल्या होत्या. आता बघा, ज्युनियर इंजिनियर म्हणजे ज्यांचं डिप्लोमा होऊन जर काही विद्यार्थी आपले इंजिनिअरिंगला असतील किंवा ज्यांचं डिप्लोमा झालंय आणि ते डिग्री पण कम्प्लीट झालंय, तर अशा लोकांसाठी आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणतो, म्हणजे ज्याला सरळ सेवा म्हणतो. तर अशी रिक्रुटमेंट होती जी पहिले महापरीक्षा पोर्टल घेत होतं. पण आता महापरीक्षा पोर्टल हे बंद झालंय, आणि आता गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र सरकारने 5 नवीन पोर्टलची स्थापना केलेली आहे. 5 नवीन कंपन्यांची त्याच्यामध्ये नियुक्ती केलेली आहे ही सरळ सेवा एक्झामिनेशन घेण्यासाठी. मग आता सरळ सेवेमध्ये काय कुठले कुठले येतात बघा. ज्युनियर इंजिनियर कुठल्या डिपार्टमेंटचे? PWD, WRD आणि तुमच्या WCD डिपार्टमेंटचे. नगर परिषदेमध्ये आणि टाउन प्लॅन डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन कुठल्या आल्या? सगळ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन आल्या. मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन, सगळ्या ज्या कॉर्पोरेशन मध्ये रिक्रुटमेंट होतात त्या डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या माध्यमातून होतात. MSCB मध्ये जे होतात म्हणजे त्याच्यामध्ये आता महाट्रान्सको, महाजनको आणि महावितरण. तर MSCB मधल्या ज्या रिक्वायरमेंट आहेत ह्या मात्र तुमच्या IBPS कंडक्ट करतो. हे लक्षात ठेवा, MSCBच्या ज्या रिक्वायरमेंट ज्या एक्झाम होते ती IBPS कंडक्ट करतो. MIDC आणि ZP हे अगेन हे तुमचं याच्या मार्फत तुमचं सरळ सेवेच्या मार्फतच त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट ही केली जाते. आता बघा, सिलेक्शन प्रोसेस कशी असते एमपीएससी ची? तर याच्यामध्ये पहिल्यांदा जे सिलेक्शन एक्झाम 3 टप्पे एक्झामच्या याच्यामध्ये आहेत. पहिला टप्पा आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, दुसरा टप्पा आहे मेन्स एक्झामिनेशन, आणि तिसरा टप्पा आहे इंटरव्ह्यू. याच्यामध्ये तुमचा हा काय केला जातो? घेतला जातो. आता आपण जर पाहिलं तर महापरीक्षा जे ओल्ड पोर्टल होतं, नवीन पोर्टल जसं मी तुम्हाला सांगितलं की 5 कंपन्यांची रिक्रुटमेंट इथे झालेली आहे, पण अजून त्याचा सिलेबस किंवा त्यांचं जे स्ट्रक्चर असणार आहे ते अजून डिक्लेअर झालेलं नाही आहे. पण जुनं जे स्ट्रक्चर होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे आता. तर डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम त्याला म्हणतो आपण, आणि डायरेक्ट एक एक्झाम होते आणि डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या 2 एक्झाम होत नाही, प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू नसतो. म्हणजे एकच एक्झाम असते, ती एक्झाम तुम्ही थ्रू केलात तुम्ही काय होतात त्यामध्ये सिलेक्ट होतात. आता पहा, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम, WRD वॉटर अँड सॉइल कन्झर्वेशन, त्याला आपण मृदू व जलसंधारण म्हणतो, आणि वॉटर सप्लाय सॅनिटेशन AMGP त्याच्यामध्ये सध्याला 4थ्या नंबरचं जे डिपार्टमेंट आहे आतापर्यंत त्याच्यामध्ये जास्त रिक्रुटमेंट येत नाहीये. आता बघा हायरार्की काय असते. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं हायरार्की काय असते, तर सगळ्यात बॉटमला कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये तुमचं असतं वर्क सुपरवायझर, म्हणजे तो तुमचा नॉन टेक्निकल पर्सन असतो, त्याला आपण कार्यनिरीक्षक म्हणतो. त्याच्यानंतर येतो सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, त्याला आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणतो. त्यानंतर येतो ज्युनियर इंजिनियर, त्याला आपण म्हणतो कनिष्ठ अभियंता, पण हा नॉन गॅजेटेड असतो. ह्या ज्या रिक्रुटमेंट आहेत नॉन गॅजेटेडच्या त्या सरळ सेवा भरतीतून होतात. मग तिसरा जो प्रकार येतो म्हणजे एमपीएससी जे रिक्रुटमेंट करतं ते असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ग्रेड बी AE2 ती गॅजेटेड पोस्ट आहे. असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ग्रेड ए AE1, आणि नंतरची जी पोस्ट येते ते असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर AEE सहाय्यक कार्यकारी अभियंता. ह्या 3 ज्या पोस्ट आहेत ह्या एमपीएससी मार्फत भरल्या जातात. तुम्ही जर AEE म्हणून सिलेक्ट झाला तर 3 वर्षामध्ये 3 ते 4 वर्षामध्ये तुम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ह्या पदावरती तुम्हाला आपोआप बढती मिळते. त्याच्यानंतर तुम्ही सुपरिटेंडंट इंजिनियर होऊ शकता, चीफ इंजिनियर होऊ शकता आणि सेक्रेटरी होऊ शकता.
म्हणजे तुम्ही जर AEE ही जर सर्वोच्च पद तुम्ही जर ह्या MPSC मार्फत मिळवलं तर तुम्ही चीफ सेक्रेटरी लेवलला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आता पहा, एज्युकेशनल क्रायटेरिया काय काय आहे याच्यासाठी. तुम्ही BE सिव्हिल असणं महत्वाचं आहे. सिव्हिल एन्व्हायरमेंटची डिग्री असेल तरी चालते. स्ट्रक्चरची चालते. कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी सुद्धा याच्यामध्ये चालते. आता पहा, याच्यामध्ये लास्ट इयरला जर तुम्ही असाल तर तुम्ही फॉर्म निश्चितपणे भरू शकता. फक्त तुमचा मेन्स एक्झामिनेशनचा जो फॉर्म फिल करायचा आहे त्याच्या अगोदर तुमची काय असली पाहिजे, तुमची रिझल्ट हा लागलेला पाहिजे, तर तुम्ही मेन्स एक्झामिनेशन देऊ शकता. म्हणजेच शेवटच्या वर्षाचे जे मुलं आहेत इंजिनिअरिंगला ते सर्व मुलं याच्यामध्ये काय करू शकतात, तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आणि मला वाटतं की कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन ही देऊन पाहिलाच पाहिजे. आपला इंटरेस्ट असो किंवा नसो, एकदा एक्झाम देऊनच पहा, दिलीच पाहिजे मुलांनी. लास्ट इयरच्या मुलांनी एक्झामिनेशन दिली गेली पाहिजे. आता बघा, अप्लाय कसं करायचं. म्हणजे तुम्ही मला की सर आता आम्हाला MPSC द्यायची, पण त्याची सुरुवात कशी करायची. तर इथे पोर्टल दिलेलं आहे MPSC किंवा तुम्ही इंटरनेटवरती mpsc.gov.in जरी सर्च केलं तिथे न्यू रजिस्ट्रेशन म्हणून होतं. आपला एक प्रोफाईल क्रिएट करायचा असतो. प्रोफाईल क्रिएट करताना थोड्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे 10वीचे मार्क, 12वीचे मार्क, इंजिनिअरिंगचे मार्क, तुम्ही कुठल्या कास्ट मध्ये असाल ते कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, हे सगळे बरोबर ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती प्रोफाईल क्रिएट करायचा. प्रोफाईल तुम्हाला एकदाच क्रिएट करावा लागतो, परत परत क्रिएट करण्याची गरज नसते. मग एकदा तुम्ही वन टाइम तुमचा प्रोफाईल क्रिएट केलात की तुम्ही नंतर येणाऱ्या कुठल्याही याच्यावरती तुम्ही कुठल्याही एक्झामला ती अप्लाय करू शकता. हे तुम्हाला प्रोफाईल फक्त वन टाइम करायचं आहे, त्याच्यामध्ये तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, तुमची साईन अपलोड करायची आहे आणि नंतर मात्र तुम्ही काय करू शकता, प्रत्येक ठिकाणी हा अप्लाय करू शकता. आता पहा, याच्यामध्ये प्रोसेस इन ब्रॉड प्रोसेस कशी असते आपण परत एकदा बघूया. जसं की मी तुम्हाला सांगितलंय, MPSC ला तुम्हाला पहिले प्री एक्झाम द्यावी लागते, नंतर मेन्स एक्झाम क्रॅक करावी लागते, मग इंटरव्ह्यू द्यावा लागतो, मग तुमचा फायनल रिझल्ट येतो. मग फायनल रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला रेकमेंडेशन मिळतं. रेकमेंडेशन लेटर तुम्हाला एकदा MPSC कडून मिळालं की त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंट मध्येचा तुम्हाला एक फॉर्म फिल करून द्यावा लागतो. तुमचं मेडिकल आणि पोलीस व्हेरिफिकेशन होतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन किंवा सरकारी नोकरीमध्ये यायचं असेल त्याने शक्यतो कुठल्याही प्रकारच्या पोलीस कंप्लेंट्स आपल्यावरती होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुमचं जर तुमच्यावरती जर FIR दाखल असतील किंवा पोलीस कंप्लेंट्स असतील, मात्र तुम्हाला MPSC ला ते सांगावं लागतं की माझ्यावरती पोलीस कंप्लेंट्स आहेत. त्याच्यामुळे आता जे तुम्ही लास्ट इयरला असाल किंवा आता शिकताय तर ही काळजी भविष्यात घेणं गरजेचं आहे की कुठल्याही वादविवादापासून तुम्ही लांब राहाल आणि तुमचं मेडिकल आणि पोलीस व्हेरिफिकेशन याची तुम्ही काळजी घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला ऑर्डर ऑफ अपॉइंटमेंट मिळते गव्हर्नमेंट नंतर. मेडिकल क्लिअर झालं, पोलीस व्हेरिफिकेशन क्लिअर झालं की तुम्हाला अपॉइंटमेंट मिळते आणि मग तुम्हाला ट्रेनिंग पिरियड असतो. MPSC मार्फत जे रिक्रूट होतात त्यांना नाशिकला मेटा इथे ट्रेनिंग असतं 1 वर्षाचं, आणि जे डायरेक्ट रिक्रुटमेंटला होतात त्यांना मात्र ट्रेनिंग नसतं. त्यांना डिपार्टमेंटल ट्रेनिंग इन हाऊस देतं आणि त्यांना कामावरती रुजू करून घेतं. आता पहा, स्कीम ऑफ एक्झामिनेशन, आता MPSC ची एक्झामिनेशन द्यायची आहे तर ही एक्झामिनेशन कशा पद्धतीने देता येते एकच मिनिट. आता ही एक्झामिनेशन जी द्यायची असते त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्री एक्झामिनेशन असते. आता प्री एक्झामिनेशन मध्ये काय आहे, 200 मार्क्स आहेत. आणि जसं की मी तुम्हाला आता बोलतोय तर ह्याच वर्षी MPSC ने काय केलेलं आहे, प्रिलिम्सचा सिलेबस हा बदललेला आहे. तो काय आहे तो आपण पाहणारच आहोत. त्याच्यानंतर येते मेन्स एक्झामिनेशन 400 मार्क्सची. त्याच्यानंतर येतो इंटरव्ह्यू 50 मार्कचा. पण प्रिलिम्स एक्झामिनेशन आणि प्रिलिम्स एक्झामिनेशन ही फक्त क्वालिफाईंग एक्झामिनेशन आहे. त्याचे मार्क तुम्हाला सिलेक्शन साठी कन्सिडर केले जात नाही. सिलेक्शन साठी तुम्हाला मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स काय केले जातात, तुमचे कन्सिडर केले जातात. आता बघा, प्रीचा जो सिलेबस आहे, आता त्यांनी काय केलेलं आहे प्रीच्या सिलेबस मध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर आणि फॉरेस्ट या 3 डिपार्टमेंटला त्यांनी एकत्र करून एक कंबाईन प्रश्नपत्रिका ते घेणार आहेत. त्याचंच त्यांनी नाव आता केलेलं आहे महाराष्ट्र राज्य पत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. आता याचा सिलेबस काय आहे बघूयात आपण. याच्यामध्ये आहे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि सामान्य शब्द चाचणी. 100 गुणांची 100 प्रश्न संख्या असणार आहे, 200 गुण असणार आहे. त्याचा मराठीचा दर्जा हा 12वीचा असणार आहे, इंग्लिशचा पदवी आणि सामान्य शब्द चाचणीचा पदवी.
माध्यम तुमचं मराठीतून सॉल्व्ह करायचंय. इंग्लिश मधून आणि जीएस जास्त सामान्य क्षमता चाचणी ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये प्रश्न तुम्हाला काय केलेले असतात त्यांनी तिथे विचारलेले असतात. आता पहा, परीक्षेचा कालावधी 1 तासाचा आहे, म्हणजे 60 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप हे काय असणार तुमचे क्वेश्चन. डिस्क्रिप्टिव्ह टाईप आता प्री ही नसते, मेन्स ही एक्झामिनेशन नसते. आता बघा, आणि याला जे निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे ते 1/4 म्हणजे एक प्रश्न जर चुकला तुमचे 25% मार्क काय होतात तुमचे त्याच्यामधून वजा होतात. आता बघा, सिलेबस काय आहे मराठीचा. तुमचं शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, प्रचार, म्हणी, अर्थ, तसंच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे हे तुम्हाला मराठीवरती काय होतात तुम्हाला प्रश्न विचारले जातात. नंतर जे येतात ते इंग्लिश ग्रामर, त्याच्यामध्ये कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, युजेस ऑफ वर्ड अँड फ्रेजेस आहेत, मीनिंग आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅसेज आहेत. त्याच्यानंतर जो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे थोडक्यात मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर हे विषय आहे. त्याच्यानंतर तिसरा जो जीएसचा पार्ट आहे त्याच्यामध्ये मात्र त्यांनी सब कॅटेगरी केलेल्या आहेत. पहिली कॅटेगरी आहे चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर येतं तुमचं सामान्य फिजिक्स, केमिस्ट्री, त्यानंतर रिमोट सेन्सिंग, आणि चौथा प्रकार येतो तो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. नंतर येतो भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, जनरल मेंटल एबिलिटी म्हणजे ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग आहे, आणि त्याच्यानंतर जो येतो तो पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट. आता पहा, याच्यामध्ये तुम्हाला तयारी करत असताना मराठी ग्रामरला जर तयारी करायची असेल ते प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूचे बॅचेस पण आपण घेतो. फाउंडेशन बॅच म्हणून अकॅडमी पुणे, नाशिक, नागपूर ठिकाणी. म्हणजे तुम्हाला स्वतःहून घरी जर अभ्यास करायचा असेल किंवा आतापासूनच अभ्यास चालू करायचा असेल तर तुम्ही मराठी ग्रामरला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरलं पाहिजे. जर मराठी ग्रामरला तुम्ही बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वापरताय तर इंग्लिश ग्रामरला तुम्ही बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वापरा. त्याच्यानंतर सामान्य क्षमता चाचणी जीएस साठी करंट इव्हेंट. आता तुम्हाला करंट इव्हेंट मध्ये आपण कुठलाही न्यूज वाचतो, तर अशा कुठलाही न्यूज न वाचता आपण लोकसत्ता सारखा पेपर तुम्ही वाचला पाहिजे. त्यानंतर चालू घडामोडी, याला सकाळ इयरबुक, दर 3 महिन्याला सकाळ जो पेपर आहे आपला तो तेच करंट इव्हेंटचे 3-3 महिन्याचे मॅगझिन काढतं. तुम्ही ते जरी वाचलं ते सुद्धा उपयोगी राहील. भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे इंडियन इकॉनॉमी, याच्यासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, तुम्ही ते सुद्धा रेफर करू शकता. आता पहा, फिजिक्स आणि केमिस्ट्रीला तुम्हाला सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे, जे की चांगलं पुस्तक आहे, तुम्ही ते वापरू शकता. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल याला सौदी सरांचं पुस्तक आहे. हे जे मी नावं तुम्हाला सांगतोय हे तुम्ही कुठेही मार्केटमध्ये जाऊन विचारलं, फेमस पुस्तक आहे, तुम्हाला कुणीही पुस्तक आहे ते तुम्हाला बुक स्टोरवाला लगेच देईल. त्याच्यानंतर जनरल आणि मेंटल ऍप्टिट्यूड रिझनिंगला याला तुम्ही आर एस अगरवाल सरांचं, आता आर एस अगरवालांचं पहिले ऍप्टिट्यूड रिझनिंगचं इंग्लिश मधून पुस्तक यायचं, पण आता त्यांनी कन्व्हर्जन केले मराठी भाषेमध्ये. मराठी लँग्वेज मध्ये सुद्धा ते पुस्तक अवेलेबल आहे, इंग्लिश लँग्वेज मध्ये पण आहे. आपल्याला जी योग्य लँग्वेज वाटत असेल त्या लँग्वेज मध्ये तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता. ऍप्टिट्यूड रिझनिंगला एन्व्हायरमेंटला तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे, तुम्ही तेही वापरू शकता. आता हा प्रीचा पूर्णपणे नॉन टेक्निकल सिलेबस हा झालेला आहे. इतक्या दिवस नव्हता, ह्याच वर्षी तो सिलेबस चेंज झालेला आहे, पूर्णपणे नॉन टेक्निकल असं आहे. पण मेन्स एक्झामिनेशन जे आहे त्याच्यामध्ये तुमची प्री एक्झामिनेशन पेपर 1 आणि पेपर 2 हे 2 पेपर जे आहेत ते तुमचे सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयर या 3 वर्षांचे जे तुमचे पेपर आहेत तेच पेपर त्यांनी इथं काय केले, मेन्सला घेतलेले. आता पेपर 1 जो आहे तो 100 क्वेश्चन्स आहेत, 200 मार्क्स आहेत. पेपर 2 जो आहे 100 क्वेश्चन्स आहेत, 200 मार्क्स आहेत, आणि प्रत्येकाला 2-2 तासाचा अवधी त्यांनी दिलेला आहे. आणि ही एक्झामिनेशन तुमची काय आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईपची आहे. बघा आता बघा, पेपर 1 मध्ये प्रामुख्याने 9 सब्जेक्ट्स येतात. पहिला सब्जेक्ट आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, दुसरा आहे सॉम, तिसरा आहे टॉस, चौथा आहे एसए, पाचवा आहे एसएस, सहावा आहे आरसीसी, सातवा आहे प्री स्ट्रेस, आठवा आहे सीपीएम पट कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग मॅनेजमेंट, आणि 9वा आहे न्यूमेरिकल मेथड. हे 9 विषय काय आहेत पेपर 1. म्हणजे पेपर 1 जो आहे तो स्ट्रक्चरल सब्जेक्टचा काय आहे, हा पेपर आहे. आता पहा, पेपर 2 जो येतो तो तुमचा थोडासा स्लाइटली थिअरॉटिकल बेस मध्ये आहे. त्याच्यामध्ये सर्वे आहे, एस्टिमेशन, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन आहे, जिओ टेक्निकल आहे, फ्लुइड मेकॅनिक्स आहे, फ्लुइड मशीन्स आहे, हायड्रोलॉजी आहे, इरिगेशन, हायवे, ब्रिज आणि टनेल. हे पेपर 2 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, या विषयांचं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आता तुम्ही मला की सर पेपर 1 पेपर 2 नाही, मी आता लास्ट इयरला आहोत, पेंजिंगला आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे स्वतःचे पुस्तकं वापरता आता ते जपून ठेवा. कॉलेजमध्ये जे प्रोफेसर्स तुम्हाला शिकवतायत तर तुम्ही काय करा, त्याच्या नोट्स बनवत चला.
हे विषय तुम्हाला पुढे येऊन कामाला येणार नाही. आत्ताच प्रिपरेशन कॉलेजमध्ये असताना इतकं व्यवस्थित करा की तुम्हाला ते इंजिनिअरिंग ज्यावेळेस तुम्ही एक्झामला याल त्यावेळेस ते तुम्हाला अगदी इझी केलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही प्रिपरेशन हे आत्तापासूनच कॉलेज लेवल पासूनच तुम्ही काय केलं पाहिजे, चालू केलं गेलं पाहिजे. आता पहा, इंटरव्ह्यू प्रोसेस जी असते तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, प्री मधून मेन्स मध्ये येण्याचा जो क्रायटेरिया आहे तो एकाच 12 म्हणजे एका जागेसाठी 12 लोकांना मेन्स साठी काय करतात, क्वालिफाय करतात. आणि तोच रेशो जर प्रत्येक कास्ट वाईज जर बघितलं तर एका 16 पर्यंत सुद्धा जातो. म्हणजे एकाच 12 ते एकाच 16 पर्यंत काय होतं, एका जागेसाठी मेन्सला क्वालिफाय करतात. म्हणजे जर 100 जागा असतील तर साधारणतः 1200 ते 1600 लोक काय होतात, मेन्स एक्झामिनेशन साठी काय होतात, क्वालिफाय होतात. त्याच्यानंतर मेन्स मधून इंटरव्ह्यूचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकाच 3 म्हणजे एका पोस्टसाठी 3 जागा, म्हणजेच काय 100 पोस्ट असतील तर तुमचे 300 लोकांना हे काय केलं जातं, इंटरव्ह्यू साठी बोलवलं जातं. आणि इंटरव्ह्यू प्लस तुमच्या मेन्सचे मार्क या दोघांचे कॉम्बिनेशन करून टॉप जे 100 आहेत, समजा 100 जागा असतील त्या 100 जागेवरती काय होतात, त्यांना जॉईनिंग हे दिलं जातं. आता पहा, डॉक्युमेंट्स. आता बऱ्याच मुलांचं काय असतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन येतात पण डॉक्युमेंटच तयार नसतात. त्यामुळे तुम्ही आता सध्याला काय तयारी केली पाहिजे की हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत की नाही याची खातरजमा करून तुम्ही त्याच्यावरती काय केलं पाहिजे, डॉक्युमेंट मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता इंटरव्ह्यूला काय असतं, तुम्हाला एक इंटरव्ह्यूचं लेटर म्हणजे तुमचे सिलेक्ट झाले तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईललाच एक लेटर मिळतं. त्याच्यानंतर तुम्ही जो एमपीएससी ला प्रोफाईल सिलेक्ट केलेला आहे तो प्रोफाईलची प्रिंट घ्यावी लागते. आधार कार्ड असणं गरजेचं आहे तुमचं, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे तुमच्याकडे काय असणं. कास्ट व्हॅलिडिटी एकदा काढलं तर चालतं, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट एकदाच काढावं लागतं. पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आता तुम्हाला 3-3 वर्षाला मिळतात, म्हणजे दर 3 वर्षांनी तुम्हाला काय करावं लागतं, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे तुमच्या वडिलांच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुम्हाला हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सेतू विभागातून तुम्हाला काय म्हणतं, दिलं जातं. आता पहा, त्याच्यानंतर जे मुलं महाराष्ट्राचं डोमेसाइल सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी आहे. जर तुम्ही महाराष्ट्राचे डोमेसाइल नसाल तर तुम्हाला एमपीएससी देता येत नाही. त्यामुळे तुम्ही डोमेसाइल सर्टिफिकेट हे तुमचं काढून ठेवणं कधीही गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचे 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट. बऱ्याच जणांकडे 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट नसतं. तर ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी त्याचं डुप्लिकेट सर्टिफिकेट कॉलेजमधून शाळेमधून काढून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर इंजिनिअरिंगच्या मार्कशीट आणि डिग्री पासिंग सर्टिफिकेट. प्रत्येक वर्षाचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट लागत नाही, म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे लागत नाही. तुमचं फायनल इयरचं जे मार्कशीट आहे आणि जे डिग्री पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं, एक पहिल्यांदा प्रोव्हिजनल मिळतं, नंतर फायनल मिळतं, तर हे सर्टिफिकेट तुम्ही जपून ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर फिजिकल हँडिकॅप सर्टिफिकेट. तुम्ही फिजिकल हँडिकॅप असाल तर तुमचं कन्सर्न ऑथॉरिटीज कडून असलेलं हँडिकॅपचं सर्टिफिकेट आहे. आता पहा, तुमच्यामधून काही जण स्पोर्ट्स खेळत असतील तर स्पोर्ट्सचे एमपीएससी मध्ये वेगवेगळे नियम आहेत. जर तुम्हाला स्पोर्ट्स मधून जर कोट्यामधून जर अप्लाय करायचं असेल तर तुमचं सर्टिफिकेट हे पुण्याच्या बालेवाडी इथून तुम्ही ते व्हेरीफाय करून घेतलं पाहिजे. हे माझं सर्टिफिकेट व्हेरीफाय आहे, ओरिजिनल आहे. ते व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, स्पोर्ट कोट्यामधून ऍप्लिकेबल करू शकता. म्हणजे ज्यांना स्पोर्ट कोट्यामधून ऍप्लिकेबल करायचंय त्यांनी पहिलं त्यांचं सर्टिफिकेट व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून जर काही त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ऍडिशनल डॉक्युमेंट्स असतील तर ते तुम्ही ठेवणं गरजेचं. पण मी आता जे सांगितले तेवढेच डॉक्युमेंट तुम्हाला काय होतात तिथे विचारले जातात. आता पहा, ऍडव्हर्टाइजमेंट ह्या दरवर्षी रेग्युलरली येत आहेत. 2017, 18, 19, 20 चारही वर्ष. पहिल्यांदा ज्या इरेग्युलरिटीज होत्या एमपीएससी मध्ये लवकर येत नव्हत्या ऍडव्हर्टाइजमेंट, तो विषय आता काही राहिलेला नाहीये. 2017 मध्ये 199 जागा होत्या, 2018 मध्ये 134 जागा होत्या, 2019 मध्ये 1125 जागा होत्या आणि 2020 मध्ये काय आहे 2017 जागा होत्या, की त्याची प्री एक्झामिनेशन आता झालेली आहे 2020 ची, आणि 2019 ची इंटरव्ह्यू प्रोसेस सध्याला चालू आहे. आता पहा, डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामिनेशन जे आहे पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआयडी, डब्ल्यूसीडी, पीएमसी, महाजेनको, एमआयडीसी, जिल्हा परिषद. जर तुम्ही एमपीएससी सिव्हिल मेन्सचा जर अभ्यासाची तयारी तुम्ही केली तर तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंटचे एक्झामिनेशन कुठल्याही आरामात देऊ शकता. कारण सिलेबस हा तुमचा सगळा सेम असतो, फक्त डिफिकल्टी लेवल ही चेंज होते. त्याच्यामुळे ज्यांना ह्या डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम जरी द्यायच्या असतील किंवा इंजिनिअरिंगच्या एक्झाम द्यायच्या असतील तर दोन्हीसाठी त्यांनी एमपीएससीचा अभ्यास करणं कधीही उपयुक्त ठरेल. आता पहा, त्याच्यामध्ये अजून तुम्हाला मी सांगितले पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, टाउन, सिडको आणि म्हाडा ह्या ठिकाणी सुद्धा काय होतात, डायरेक्ट रिक्रुटमेंटचे एक्झामिनेशन होतात. विद्यार्थी मित्रांनो, आता ज्यांना जे डिप्लोमा करून आलेले आहेत त्यांच्यासाठी सांगतो की पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआयडी, डब्ल्यूसीडी तर याच्यामध्ये सिलेबसचं स्ट्रक्चर काय असतं बघा.
सिव्हिल इंजिनिअरिंगचे टेक्निकल सब्जेक्ट असतात 75 मार्काला. मराठी, इंग्लिश, जीके आणि रिझनिंग हे 25 मार्काला असतं. आणि टोटल 100 क्वेश्चन आहेत 200 मार्क. निगेटिव्ह मार्क सिस्टीम मात्र असते. तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुम्ही सगळा व्यवस्थित प्रॉपर स्टडी केलात एमपीएससीचा, तर तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंटची एक्झामिनेशन पण देऊ शकता, तुम्ही एमपीएससीचे सुद्धा देऊ शकता. आणि जर तुमचा अभ्यास चांगलाच असेल, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुद्धा काय करू शकता, एक्झामिनेशन देऊ शकता. म्हणून तुमचं अभ्यासाचं प्रिपरेशन या सगळ्या एक्झामिनेशन डोळ्याखाली ठेवून, या सगळ्यांचं कन्सिडरेशन करून मगच तुम्ही काय केलं पाहिजे, एक्झामिनेशनची तयारी केली पाहिजे. आता एक्झामिनेशन तयारी नेमकं कशी करायची, लक्षात ठेवा, पहिल्यांदा तुमच्याकडे आतापर्यंत प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते असले पाहिजे. म्हणजे ते क्वेश्चन पेपरचं बुक हे असलं पाहिजे. त्याच्यावरती तुम्ही कॉलेजमध्ये अभ्यास करताय त्यावेळेस त्या विषयावरती, फॉर एक्झाम्पल हायवेचा विषय असेल तर हायवेवरती काय काय प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत, स्टॉपिंग साईड डिस्टन्स वरती विचारलेला आहे का, तर किंवा इरिगेशन असेल किंवा तुमचं जिओटेक असेल, जिओटेक मध्ये 3 फेज डायग्राम वरती काय काय विषय प्रश्न आतापर्यंत कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला विचारले गेलेले. मग तुम्ही जास्त जिओटेकचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला काय काय आले हे नजर तुमची असणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुम्ही हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी तुम्ही सायमल्टेनियसली करू शकता. बघा, त्याच्यानंतर आता हे जे तुम्ही सांगितलं मराठी, इंग्लिश, जीएस, तुम्ही जर पाहिलं एमपीएससी ला आणि डब्ल्यूआरटीच्या एक्झामला जो जीएस चा पार्ट आहे तो बरोबर सेम आहे, ऍप्टिट्यूड रिझनिंग आहे. त्याच्यामुळे पण मात्र फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे सब्जेक्ट आहेत ते एमपीएससी ला डिग्री लेवलचे आहेत आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरटी, डब्ल्यूसीडी ला जे जेई लेवलचे आहेत त्याच्यामध्ये काय आहेत ते डिप्लोमा लेवलला आहे. आता पहा, टेक्निकल सब्जेक्ट मध्ये डब्ल्यूआरडीच्या एक्झामला डायरेक्ट रिक्रुटमेंटला हे प्रामुख्याने 14 विषय विचारले जातात. एक आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ऑफ मटेरियल, दुसरा आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, तिसरा आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ स्ट्रक्चर, स्टील स्ट्रक्चर, आरसीसी, सीपीएम पट, सर्वेइंग, एस्टिमेशन, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, जिओटेक्निकल, हायड्रोलिक्स, हायवे, इरिगेशन आणि एन्व्हायरमेंट. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही मला टेक्निकल सब्जेक्ट सांगितले त्याची पुस्तकं कुठले वापरली पाहिजे, जे डब्ल्यूआरडीला पण एमपीएससीला जे तुम्ही आता डिग्री लेवलला पुस्तकं वापरतात तेच पुस्तक वापरले तरी चालतील. रेफरन्स बुक मधून जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तेही चालेल, किंवा तुम्ही बऱ्याचशा प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचे सुद्धा सेट आहेत ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. आपल्या इन्फिनिटी अकॅडमीचा सुद्धा तो पूर्णपणे टेक्निकलचा सेट आहे, म्हणजे असे मिळतात. म्हणजे तुम्ही जर शक्यतो मी तुम्हाला रेफर करेल की तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जे तुम्ही पुस्तक वापरले तेच पुस्तकं ह्या एक्झाम साठी वापरा. आता पहा, ज्या डब्ल्यूआरडीचे किंवा ज्या डायरेक्ट रिक्रुटमेंटचे जे एक्झामिनेशन आहे त्यांची संख्या पाहू आपण की आतापर्यंत किती किती पोस्ट आल्या होत्या. बघा, 2016 मध्ये जर पाहाल तुम्ही तर पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडीच्या मिळून 1256 आणि 250 म्हणजे जवळजवळ 1450 जागा आल्या होत्या. 2018 मध्ये 262 जागा ह्या आल्या होत्या. 2019 मध्ये जर पाहाल तर तुम्ही साधारणतः 2019 मध्ये पीडब्ल्यूडीच्या 406, डब्ल्यूसीडीच्या 282, एमआयडीसीच्या 25 आणि डब्ल्यूआरडीच्या 500. आता या जागेचं अजूनही एक्झाम झालेलं नाहीये. जसं की तुम्हाला माहिती मागच्या 2 वर्षामध्ये कोरोना काळ आणि तुमचा मराठा आरक्षण याच्यामुळे काही गोष्टी अडल्या होत्या. आता मात्र या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. त्या एक्झाम झेडपी, डब्ल्यूआरडीच्या आणि एमआयडीसीच्या एक्झाम लवकरात लवकर होतील. मला असं वाटतं की या वर्षीमध्ये खूप एक्झामिनेशन रिक्रुटमेंट येणार आहे. त्या मागच्या 2 वर्षापासून कुठलीही रिक्रुटमेंट नसल्यामुळे येणाऱ्या आगामी वर्षामध्ये खूप एक्झामिनेशन येणार आहे, तुम्हाला येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉबचा विचार करत असाल तर 100% तुम्ही आता अभ्यासाची तयारी केली पाहिजे. आता बघा, रिटर्न एक्झामिनेशन जी आहे असिस्टंट टाउन प्लॅनिंगची, याचा थोडासा सिलेबस वेगळा आहे. याच्यामध्ये तुमची एकच एक्झाम होते, प्री एक्झाम नसते. त्याच्यामध्ये तुमची 200 मार्काची रिटर्न एक्झाम होते आणि इंटरव्ह्यू काय होतो तुमचा 50 मार्काचा काय असतो, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू असतो. आता पहा, स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये काय आहे, तुम्हाला की 200 मार्काची एक्झाम असते, 100 क्वेश्चन असतात आणि 1 तासाचा काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ हा दिला गेलेला आहे. आता एटीपी एक्झाम जो सिलेबस आहे तो करंट इव्हेंट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आणि सायंटिफिक नॉलेज. आता सायंटिफिक नॉलेज मध्ये काय काय येतं बघा, तर त्याच्यामध्ये प्लॅनिंग म्हणून एक येतं, रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कीम, बिल्डिंग परमिशन, स्पेशल टाउनशिप्स, ट्रान्सपोर्ट, एन्व्हायरमेंटल अस्पेक्ट, विलेज प्लॅन आणि ऍक्ट्स अँड रूल ह्या गोष्टी काय केल्या जातात त्याच्यामध्ये विचारल्या जातात. सेक्शन बी जो येतो तो व्हॅल्युएशनचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू, कॉस्ट प्राइस, कॅपिटल व्हॅल्यू आणि रेंटल व्हॅल्यू, व्हॅल्युएशन टेबल, मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन, व्हॅल्यू ऑफ ऍग्रिकल्चर लँड, त्यानंतर अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स आणि लँड ऍक्विजिशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय केल्या जातात त्याच्यामध्ये विचारल्या जातात.
त्याच्यानंतर गेटचा जर विषय द्यायचा ठरला तर गेटमध्ये काय होतं की तुम्हाला सांगितलं की गेटमध्ये तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने क्वेश्चन असतात. गेटमध्ये तुम्ही गेट दिल्यानंतर तुम्ही हायर स्टडीजला त्याचा उपयोग होतो. ही एमसीक्यू बेस्ड असते. जनरल एप्टिट्यूड 15 मार्काला आहे, मॅथेमॅटिक्स 13 मार्काला आणि सब्जेक्ट वाईज जे क्वेश्चन्स असतात ते 72 मार्क्स असतात. परत विषय जर तुम्ही पाहिला तर हे सगळे विषय काय आहेत आपल्या माहितीतले आहेत, जे आपण आता इंजिनिअरिंगला करणार आहोत. म्हणजे मी हे सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर गेट झालं, तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन झालं, एमपीएससी झाले किंवा तुम्ही त्याच्यानंतर जर तुमच्या डायरेक्ट रिक्रुटमेंट झाले, या सगळ्यांचा जर सिलेबस घेऊन बसलात, तुम्हाला कॉमन सब्जेक्ट आढळतात आणि आता कॉमन सब्जेक्टचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, तुम्ही कुठलीही एक्झामिनेशन येणाऱ्या वर्षभरामध्ये क्रॅक करू शकता. आता पहा याच्यामध्ये आता तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो, एमपीएससीचा अभ्यास कसा करायचा. याचे काही एक डिटेल व्हिडिओ मी एक युट्यूब वरती दिलेला आहे की हाऊ टू प्रिपेअर फॉर एमपीएससी. इन्फिनिटी अकॅडमीचं युट्यूबचं चॅनल आहे, इन्फिनिटी अकॅडमी पुणे म्हणून टाका युट्यूबला, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये येणारे एक्झामिनेशन, त्याच्यानंतर आम्ही देणारी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी सगळं दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही युट्यूबला 100% सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा की प्रिपरेशन करताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस असणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्ही प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं पाहिजे. त्याच्यानंतर जे तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवतात आणि जे तुम्हाला कॉलेजमध्ये घेतलं जातं पुस्तक असतात, त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या स्वतःच्या ओन नोट्स बनवल्या पाहिजे. ओन नोट्स बनवल्यानंतर तुम्ही त्याचे एक शॉर्ट नोट्स किंवा फॉर्म्युला शीट्स बनवले पाहिजे आणि मग तुम्ही काय केलं पाहिजे, एक्झामची तयारी केली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, होप्स की तुम्हाला आज मी जे सगळं ब्रॉडर लेवलला सांगितलंय, हे सोडून सुद्धा की कोणाला काही पर्सनल विचारायचं असेल डॉक्युमेंटच्या रिलेटेड, एक्झामच्या पर्टिक्युलर एक्झामच्या रिलेटेड विषय, तर माझा नंबर आहे 9158999422. परत रिपीट करतो, 9158999422. या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. तुम्हाला कुठल्याही शंका असतील तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही मला विचारू शकता. सर, माझ्याकडून झाले. विद्यार्थ्यांचे काही क्वेश्चन असतील तर आपण घेऊया. ओके सर, कोणाला काही डाऊट असतील तर विचारा. स्टुडंट्स. हॅलो सर. येस विवेक. सर, प्री एक्झामचा अभ्यास कसा करायचा जरा सांगायचं. प्री एमपीएससी प्रीचा ना? हा, आता एमपीएससी प्री काय झालंय की या वर्षी सिलेबस चेंज झालेला आहे. नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत सगळे. त्याच्यामुळे मी तुम्हाला जी बुक लिस्ट सांगितली, जे पुस्तकांची लिस्ट मी तुम्हाला सांगितली, हे पुस्तकं सर्वप्रथम तुम्हाला घ्यावे लागतील. आणि ह्या पुस्तक आतापर्यंत आता याच्यामध्ये पहिल्यांदाच एक्झाम होत असल्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्यात तुम्हाला काही भेटणार नाही, लक्षात घ्या. पण जो एमपीएससीने जो सिलेबस दिलेला आहे, त्या पुस्तकांची पुस्तकं आणणं आणि त्याच्याप्रमाणे प्रिपरेशन चालू करणं हा त्याच्यावरती उपाय आहे. आता प्रिपरेशन करताना काय करायचं की सुरुवातीला जे आपल्याला सोपे विषय आहेत, म्हणजे ऍप्टिट्यूड रिजनिंग आपल्याला इंजिनिअरिंगच्या रिलेटेड आहे, करंट इव्हेंट आपण करू शकतो, त्यानंतर मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर करू शकतो. जे गोष्टी आपल्याला आवाक्यामध्ये आहेत किंवा रिमोट सेन्सिंग सारखा टेक्निकल विषय आहे त्याच्यामध्ये, तो तुम्ही करू शकता. आणि जे हिस्ट्री, जिओग्राफी, भूगोल हे जे सब्जेक्ट आहेत नॉन टेक्निकलचे, इकॉनॉमिक्स, याला मात्र तुम्ही थोडंसं सेकंडरी ठेवलं तर चालेल, पण फर्स्ट लाईन मध्ये तुम्ही आत्ताही करू शकता. पण जर तुम्हाला याच्यामध्ये क्रॅक करायचं असेल तर तुम्ही कुठंतरी काय म्हणतात त्याला, ह्या सगळ्या विषयांचे पहिले मटेरियल गोळा करणं आणि स्वतःच्या नोट्स करायला चालू करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुस्तकं वापरा सर तुम्ही स्टँडर्ड त्यातले, आता जे मार्केटमध्ये स्टँडर्ड पुस्तक आहे, जे मी बुक लिस्ट आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं. नेक्स्ट, अजून कोणाला डाऊट आहे? डाऊट असेल तर विचारा प्लीज. हॅलो सर. हा बोला सर, म्हणजे इन्फिनिटी म्हणजे तुम्ही हे का त्याचं प्री एक्झामचं बुकलेट काढणार आहे का, म्हणजे एमएसचं कसं हे आहे ना क्वेश्चन पेपरचं. हो, तसं येणार आहे एमएस ते प्रीचं पण करणार आहोत आपण. तर त्याला अजून एखादा महिन्याचा वेळ लागेल, ती एक्झाम पुढच्या वर्षी होणार आहे. होय. हा, एखाद्या महिन्यामध्ये ते पण येईल. हो. धन्यवाद सर. मला वाटतं की मुलांचे क्वेश्चन जरी असले तर मला फॉरवर्ड करा सर. आणि परत एकदा मी कॉलेजचा खूप मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मला एक चान्स दिलात
आणि ऑनलाईनला काही लिमिटेशन्स येतात बऱ्याच गोष्टी डिलिव्हर करण्यामध्ये. तर मला वाटतं की ज्यावेळेस परत एकदा सगळं पूर्वपदावर होईल आणि होप सो की आपण आशा करूयात की लवकरच हे कोरोना संकट जाईल, कॉलेजेस चालू होतील आणि वन्स एकदा कॉलेज चालू झालं की निश्चितपणे मी तुमच्या कॉलेजला येईल. परत एकदा मुलांबरोबर इंटरॅक्शन करायला मला आवडेल, जे की मला आवडतंच. तर मला वाटतं की ऑनलाईन मध्ये काही लिमिटेशन्स येतात सर, तरी पण मी माझा बेस्ट जे काही मुलांना अवेअरनेस आहे ते देण्याचा प्रयत्न केला. तरी पण काही चुकलं असेल तर निश्चितपणे मला माफ करा आणि आपण ऑफलाईन मध्ये मात्र ती कमतरता भरून काढूया. Okay. Now I request our student Mayuresh to deliver vote of thanks. Good afternoon, one and all. Gathered here for this webinar, I would like to present a vote of thanks. I take up this golden opportunity to thank our today's resource person, Mr. Rish Khedekar sir, who have shared his valuable insights and enlightened the eager for preparation for such competitive exams. Sir, we will surely inculcate your guidelines and use them in a very effective way. I also thank our beloved Mr. Sudhir sir, who always think for the betterment of the students and take actions accordingly. Also, I thank our class teacher, Mr. Digode sir, for arranging such webinars and putting efforts for our upskills. Last but not the least, I thank all of you for attending this webinar. Thank you, one and all. Okay, thank you, Mayuresh. Thank you, sir. Thank you, all the students. थँक्यू सर, थँक्यू. Okay. थँक्यू सर, थँक्यू सर. Yes, sir. So we'll stop here. You can leave the meeting now.